राधानगरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित भगवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी राधानगरी विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। तसंच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा असून विधानसभेची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार असल्याचं सांगितलं। त्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करत ही निवडणुकीच्या तोंडावर लोकांची फसवणूक असल्याचं सांगितलं। राधानगरीमध्ये पहिल्या टर्मला शिवसेनेचा उमेदवार होता, तो त्यावेळेलाही कुणाला माहिती नव्हता। दुसऱ्या वेळेला आला, तिसऱ्या वेळेला सुद्धा शिवसेनेचाच आमदार असून आला। हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। त्याच्यामागचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीची कागदपत्र किंवा आकडेवारी मला फारशी महत्वाची नाही, पण राधानगरी हे शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जाळ आहे। राधानगरी विधानसभेमध्ये राधानगरी येते, बुधरगड येते आणि आजऱ्याचा एक मतदारसंघ येतो। शिवसेनेच्या विचारावरती मुंबईकर जे स्थित आहेत ते नेहमी प्रेम करतात। ज्या वेळेला आम्ही सेनेमध्ये फिरायला जातो त्यावेळेला पदावरती नसलेली बरेचशी माणसं ही आमच्यावरती प्रेम करतेवेळी दिसतात। उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगले यांनी यावेळी राधानगरी मतदारसंघात 40 कोटींचा निधी आणला असल्याचा दावा केलाय। राधानगरी विधानसभेसाठी आपण दावेदार असलो तरी आघाडी धर्म पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी प्रकाश पाटील, दीनानाथ चौगले, MN पाटील, बाबासो पाटील, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांची भाषणं झाली। या कार्यक्रमाला उत्तम पाटील, युवराज पाटील, रवींद्र पाटील, गौशीकर, बापू किल्लेदार, सुषमा पाटील, विमल पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।